साहित्य उत्सव। नमस्कार साहित्य उत्सव, मी स्मिता सोनी। रात्रीचे 8 वाजले आहेत, वेळ झाली आहे आपल्या विशेष प्रसारणाची। आज बुधवार। ऐकूया साप्ताहिक मालिका अर्थपूर्ण, ज्या अंतर्गत जाणून घेऊया GDP याबद्दल निखिल देशमुख यांच्यासोबत। अर्थपूर्ण भाग 48वा। साहित्य उत्सव परिवारातील सर्व सदस्यांना माझा नमस्कार आणि अर्थपूर्णच्या या भागात आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत। आपण काही भागांपासून बजेट आणि त्या संदर्भात चर्चा करतोय। दरम्यानच्या काळात आपण फिस्कल डेफिसिट, फिस्कल सरप्लस, CAD म्हणजेच करंट अकाउंट डेफिसिट आणि करंट अकाउंट सरप्लस याबाबत चर्चा केली। आणि ही चर्चा करत असताना सातत्याने एक वाक्य जे आपण नेहमी बातम्यांमध्ये जर याचा संदर्भ आला अर्थसंकल्पाचा किंवा फिस्कल डेफिसिटचा किंवा करंट अकाउंट डेफिसिटचा, तर एक वाक्य ऐकतो की GDPच्या एवढं % हे असावं असं सरकारचं लक्ष्य आहे किंवा उद्दिष्ट आहे। तर आज आपण म्हणजेच आजपासनं आपण नेमकं GDP हे काय आहे याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। GDP म्हटलं तर ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, हे समजायला गणितीय भाषेत बघितलं तर थोडं किचकट असू शकतं, परंतु आपण गणितीय भाषेत न बघता सोप्यात सोपं आणि आपल्याला समजेल अशा भाषेत हे समजण्याचा प्रयत्न करणार आहोत। GDP वेगवेगळ्या पद्धतीने काढला जाऊ शकतो, परंतु सोप्यात सोपं म्हणजे GDP नेमकं काय असतं या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत। सर्वप्रथम अर्थपूर्ण ही मालिका सुरू झाली त्या पहिल्या भागातच जसं आपण याआधी अर्थसंकल्पाला सुरुवात केल्यानंतर ऍसेट्स अँड लायबिलिटी या दोन गोष्टी समजून घेतल्या, तसंच GDP ला सुरुवात करण्यापूर्वी जे पहिल्या भागात आपण केलं होतं अर्थपूर्ण या मालिकेच्या सुरुवातीच्या, ते म्हणजेच ग्रॉस आणि नेट हे काय आहे, तर याचं एक पुन्हा रिव्हिजन करणार आहोत। ग्रॉस आणि नेट या दोन गोष्टी अशा असतात की ग्रॉस म्हणजेच टोटल, पूर्ण, संपूर्ण। गणिताच्या भाषेत त्याला टोटल म्हणतात, पण फायनान्शियल भाषेमध्ये याला ग्रॉस म्हटलं जातं। म्हणजे काय, तर आपलं दिवसाचं एकंदरीत उत्पन्न किंवा पगारधारी व्यक्तीचं एका महिन्याचं एकंदरीत उत्पन्न किंवा एका बिझनेसमनचं एका वर्षातलं किंवा एका क्वार्टरचं जे काही घ्यायचं आहे ते एकंदरीत उत्पन्न, हे झालं त्यांचं ग्रॉस। आणि हे ग्रॉस झाल्यानंतर कंपनीच्या संदर्भात घ्यायचं झालं तर कंपनीचं टोटल एकूण उत्पन्न, मग ते एका वर्षातलं असू शकतं, एका क्वार्टर मधलं असू शकतं किंवा एका महिन्याचं असू शकतं, हे झालं एकंदरीत पूर्ण ग्रॉस। आणि ग्रॉस मायनस एक्सपेंडिचर असू शकतं किंवा काही आणखी गोष्टी असू शकतात ज्यावरती खर्च झालेला आहे, किंवा कुठे जर नोकरधारी व्यक्तीचं काढायचं झालं तर पेमेंट कटिंग असू शकतं। म्हणजेच काय, तर एकंदरीत ग्रॉस मायनस जो काही खर्च किंवा जे काही त्यामधून होईल ते मायनस केल्यानंतर जी व्हॅल्यू येईल ती व्हॅल्यू म्हणजे नेट। उदाहरणार्थ, एका व्यक्तीचं एका दिवसाचं उत्पन्न हे 100 रुपये असेल आणि प्रवासाचा खर्च, इतर खर्च यामध्ये जर 25 रुपये खर्च झाले असेल तर त्याचं 100 रुपये हे उत्पन्न म्हणजे ग्रॉस आणि -25 मग उरतात 75 हे उत्पन्न म्हणजे नेट। हेच जर पगारधारी व्यक्तीच्या संदर्भात समजून घेण्याचा प्रयत्न केला तर त्याची
टोटल महिन्याची येणारी सॅलरी म्हणजेच ग्रॉस मायनस त्याचे जे काही कटिंग असतील, कुठलं एखादं लोन घेतलं असेल तर त्यामध्ये सॅलरी मधून कटिंग होत असेल तर, किंवा पीएफ मध्ये, पेन्शन स्कीम मध्ये, किंवा अजून कुठे कटिंग होत असेल तर त्या कटिंग मायनस करून जी व्हॅल्यू येते ती व्हॅल्यू म्हणजे नेट. कंपनीच्या संदर्भात घेतलं गेलं समजलं तर कंपनीचं एकूण उत्पन्न महिन्यातलं किंवा क्वार्टर मधलं किंवा वर्षातलं म्हणजेच ग्रॉस मायनस ज्या काही वस्तू बनवलेल्या आहेत त्यामध्ये काही तुटफूट झाली असू शकते किंवा त्या वस्तूंमध्ये काही गुणवत्तेच्या कारणास्तव नाकारल्या गेल्या असू शकतात, तर तो जो खर्च आहे तो मायनस करून जी काही व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू म्हणजे नेट. तर हा एकंदरीत झाला नेट आणि ग्रॉस यामधील फरक, जो की आपल्याला लक्षात ठेवायचा आहे जीडीपी समजून घेताना. तर जीडीपी हा जो मोजला जातो तर हा निघतो कसा, तर तो काही प्रमुख घटकांवर आधारित असतो. त्यापैकी नंबर 1 म्हणजेच विदिन द बाउंड्री ऑफ दॅट पर्टिक्युलर कंट्री. भारताच्या बाबतीत म्हटलं तर काय होईल, तर भारताच्या बाउंड्रीमध्ये, इंडियन टेरिटरीमध्ये एका वर्षात ज्या काही वस्तू किंवा सेवा यांचं प्रोडक्शन केलं जातं त्याला म्हणतात जीडीपी. आणि हे प्रोडक्शन फक्त त्याचं प्रोडक्शनच नाही तर त्याची लास्ट व्हॅल्यू म्हणजे अंतिम मूल्य हे जे काही होईल या सर्वांचा समावेश होतो जीडीपी मध्ये. तर जीडीपी काढत असताना काही घटकांचा विशेष विचार करावा लागतो. नंबर 1 म्हणजेच त्या देशातील पर्टिक्युलर क्षेत्रात, म्हणजेच भारताच्या बाबतीत विचार केला तर इंडियन टेरिटरी म्हणजेच भारताच्या सीमारेषेत जे काही वस्तू आणि सेवेचं प्रोडक्शन होईल ते त्या वस्तू आणि सेवेचं अंतिम मूल्य आणि एका वर्षाच्या आत निर्माण होणाऱ्या वस्तू आणि सेवा या सर्वांचा समावेश म्हणजेच हे सर्व घटक मिळून तयार होतो जीडीपी, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. सोप्या भाषेत म्हणायचं झालं तर एका वर्षात भारताच्या क्षेत्रात तयार होणाऱ्या वस्तू आणि सेवांचं अंतिम मूल्य म्हणजेच जीडीपी. हे झालं फार सोपं, परंतु याचे काही सूत्र आहेत जे आपण पुढील भागांमध्ये बघणार आहोतच. तर एक वर्ष म्हणजे काय, तर साधं एक 365 दिवसांचं वर्ष. त्यानंतर येतं अंतिम मूल्य. अंतिम मूल्य म्हणजे काय, एखादा लॅपटॉप आहे किंवा एखादा मोबाईल आहे किंवा एखादी कुठलीही मशीन आहे, ते बनवताना कच्चा माल हा लागतो. त्या कच्च्या मालापासून तयार होतं फिनिश गुड. आणि आपण ऍज अ कन्झ्युमर जे पे करतो ते मोबाईल करिता पूर्ण जेवढ्या काही किमतीचा मोबाईल असेल त्या किमतीचे अंतिम मूल्य पे करतो. मग आपण असं म्हणत नाही की प्रोसेसरचे एवढे द्यायचे आहे, डिस्प्लेचे तेवढे द्यायचे आहे, बॅटरीचे तेवढे द्यायचे आहे. त्या सर्वांचं मिळून एक अंतिम मूल्य बनतं आणि ते अंतिम मूल्य असतं. जर एखादा बटाटा वडा आहे तर आपण असं नाही करत कधी की बटाट्याचे 50 पैसे, तेलाचे 2 रुपये, मग तो फ्राय केला ती मेहनत 1 रुपया, मिरची तिखट मसाल्याचे 50 पैसे, असे वेगवेगळे देत नाही. एकंदरीत त्या वड्याचे पैसे देतो. म्हणजेच हे झालं त्या वस्तूचं अंतिम मूल्य. विदिन द इंडियन टेरिटरी म्हणजे भारताच्या सीमेत जे काही झालेलं आहे निर्माण, मग ते कुठल्याही देशाच्या कुठल्याही कंपनीने का करेना त्याचा समावेश जीडीपी मध्ये होतो. परंतु भारताच्या कंपनीने दुसऱ्या देशात निर्माण केलेल्या प्रोडक्शनचा समावेश हा जीडीपी मध्ये होत नाही. तो कुठे होतो हे आपण पुढील भागांमध्ये समजून घेऊयाच. आणि मग उरतं वस्तू आणि सेवा. तर या सर्व वस्तू यांचं उत्पन्न
उत्पादन, सेवा, सेवा म्हणजे काय? ट्रान्सपोर्टेशन सेवा झाली, बँकिंग सेवा झाली, इन्शुरन्स सेवा झाली. या सर्व सेवा, या सर्व घटकांचा समावेश हा जीडीपी मध्ये होतो. म्हणजेच जीडीपी काढताना या सर्व घटकांचा विचार करावा लागतो. तर हे होतं एकंदरीत जीडीपी बाबत, की नेमकं जीडीपी म्हणजे काय या संदर्भात आपण चर्चा केली. इथून पुढील भागात आपण जीडीपी म्हणजे नेमकं काय असतं, जीडीपी, एनडीपी, एनआय म्हणजेच नॅशनल इन्कम इत्यादी ज्या गोष्टी आहेत त्याबाबत पुढील भागात कंटिन्यू करणार आहोत. आणि इथून काही बाकी राहिलं असेल तर पुढील भागात याचा संदर्भ देऊन आपण ते कंटिन्यू करूया. नमस्कार, धन्यवाद. दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप. जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 या क्रमांकावर. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881 60 2025. साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या, कारण ज्ञान आणि मनोरंजन यांचं अतूट नातं म्हणजे साहित्य उत्सव.